गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील. आणि मुंबईहून 1:30-2 वाजता निघालेलो आम्ही पोहोचलो भंडारदऱ्याकडे सकाळी 5 वाजता. आणि तिथूनच आमचा प्रवास चालू झाला तो रतनगडकडे. रतनगड आणि बाहेरचा नजारा दाखवा आता. रतनगड ट्रेक सुरू करण्याआधीच आम्ही दर्शन घेतलं तेथे असलेल्या प्राचीन अमृतेश्वर मंदिराचं. आता आलोय रतनगड रतनगडची ट्रेक करण्यासाठी. त्याआधी आपण दर्शन घेतलं इकडे असलेल्या अमृतेश्वर मंदिराचं. आणि आपल्यासोबत नवीन मेंबर जॉईन झाले, शिवानी आणि बाकी हे तुम्ही ओळखतच असाल, आपलेच सर्व मित्र. तेच 4 टक्के. स्वतः दर्शन झालेलं आहे, पाऊस चालू आहे आणि आता सुरुवात करणार आहोत आपण ट्रेकिंगला रतनगड फोर्ट. आपली ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजता आपण स्टार्ट करतोय ट्रेक टू रतनगड. बघू आता किती वेळात पार करतोय. आणि तसं रतनगडकडे जायला खूप सारे मार्ग आहेत. मेनली 4 दरवाजे आहेत: गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, कोकण दरवाजा आणि त्र्यंबक दरवाजा. नीट जपून हे पुण्यात जे चावतात रक्त पितात. ओके, सो आपण ट्रेकिंग करताना झाडाला पकडत जातो त्याचा आधार घेण्यासाठी. ते डेंजरस होऊ शकता. इकडे ना मी बोललोय का अजूनपर्यंत? आता बोल. रिव्हिल दाखवले तुला. हे आपला गाईड बरोबर आहे. हा अरे गाईड आहे का? अरे ओय गाईड आहे का तू? हा किती टाइम लागेल अजून इथून? गाईड असा कसा काय आम्हाला? कुठे कुठे? अरे भाई हा मेन गाईड आहे काय? काय म्हणते बघ कुठे कुठपर्यंत? अरे किती टाइम लागेल अजून? लय. अरे बाबा दिसतंय तिकडे तोंड आणि पूर्ण अन्वी चेहरा.
त्याच्यामध्ये ना हायलाइट होत त्या बॅकग्राऊंड गडबड नको म्हणून प्रॉपर लिहिलंय. रतनगड त्र्यंबक दरवाजा. वरती जायचं आपल्याला. कोणी असे सरळ जाऊ शकतात. काट मारली पण. हा सोडून आपल्याला वरती आता जायचंय रतनगडकडे. मेन ट्रेक आता चालू. सो आपण 2 ते 3 डोंगर पार करून फायनली आलोय आणि आता आपण जाणार आहोत रतनगड त्र्यंबक दरवाजाकडे. ऑलमोस्ट आय गेस 1-1.5 तासाचा तास आता ट्रेक आता बाकी असेल. तो पहिली फर्स्ट आता रिअल आणि फायनली आपण वरपर्यंत आलो. पायऱ्या आल्यात. अरे एक नंबर यार. माय गॉड, एक नंबर. अशा प्रकारे आम्ही आलोय नेड्याजवळ. दाखवतो तुम्हाला. फायनली आपण पोचलेलो लास्ट टोकाला रतनगडच्या. नेड्याच्या इथून खाली रस्ता जातो तो तिथे पाण्याचे टाके आहेत. तिथे आता आपण चाललोय. नेड्याच्या इथून असा चालत खाली उतरलेलो आहे. ह्या साईडला इकडे गेल्यावरती 7 पाण्याचे टाके आहेत. ओके, आणि तिथूनच आपल्याला रिटर्न जायला रस्ता आहे. अशा प्रकारे आपली रतनगड ट्रेक पूर्ण झालेली आहे. कांबळे मस्त सुपाप आणि मस्त नजारा होता. आणि ॲक्च्युली हेल्प झाली तिकडच्या क्लायमेटनी. पूर्ण धुकं होतं त्यामुळे अजिबात थकवा जाणवला नाही आणि आम्ही सहजासहजी ट्रेक कंप्लीट करू शकलो. चला पुन्हा भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओसह आणि नवीन लोकेशनसह. धन्यवाद.